नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण अगदी सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत जी की खूप कमी वेळात होणार आहे। ती म्हणजे फ्राईड अंडा करी। आता फ्राईड अंडा करी बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य आपण पाहूया। त्यासाठी मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 3 टमाट्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे, 4 ते 5 अंडे घेतलेले आहेत, थोडीसं कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। ह्या ठेच्यामध्ये मी लसण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं घातलेलं आहे। आता आपण आपली प्रोसिजर करून घेऊया। आता सगळ्यात आधी एका लोखंडी कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेत आहे। हे तेल मी थोडंसं पसरून घेत आहे आणि आता यामध्ये आपण एक अंड फोडून घालत आहोत। आता ह्या अंड्यावरती मी थोडंसं तिखट घालत आहे, थोडीशी धनेपूड आणि थोडंसं मीठ घालत आहे। पहा, खालच्या साईडने हे व्यवस्थित झालेलं आहे। आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने सुद्धा त्याला व्यवस्थित आपल्याला होऊ द्यायचं आहे। आपलं पहा, छोटंसं असं ऑमलेट तयार झालेलं आहे। हे आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीसुद्धा ऑमलेट आपण तयार करून घेऊया। पहा, सगळे ऑमलेट मी तयार करून घेतलेले आहे। आता एक पॅन मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण घालत आहोत तेल। पॅनमध्ये मी 4 चमचे तेल घातलेलं आहे। यात घालत आहे मी थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं। आता सोबतच आपण यामध्ये टाकत आहोत आपण बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी टाकत आहे चवीपुरतं मीठ। मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर भाजला जातो, म्हणून मीठ मी आधीच टाकून घेत आहे। एक 2 ते 2.5 चमचे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 2 ते 3 अखंड हिरव्या मिरच्या घालत आहे, ज्या तेलात व्यवस्थित फ्राय होतील। आता यामध्ये घालत आहे मी थोडंसं हिंग। ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि सोबतच जो आपण मिरचीचा ठेचा घेतला होता तो सुद्धा यामध्ये घालत आहोत। 1-2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो। आता यामध्ये आपण बाकी मसाले ॲड करत आहोत। अर्धा चमचा हळद, 1-2 चमचे गरम मसाला, 2 चमचे धनेपूड आणि अगदी थोडंसं लाल तिखट मी यामध्ये घालत आहे, कारण आपण हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये घातलेला आहे। जर तुम्हाला जास्त तिखट खायचं नसेल तर तुम्ही हे तिखट नाही टाकलं तरी चालेल। हे सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मसाले 2 मिनिट परतून घेतल्यानंतर पहा किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये घालत आहे मी आपण जी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली होती, ती प्युरी यामध्ये मी घालत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही टोमॅटोची प्युरी। एक 5 ते 7 मिनिटं मी होऊ दिलेली आहे। पहा किती छान असं तेल सुटलेलं आहे। आता ह्या स्टेजला मी यामध्ये घालत आहे थोडंसं पाणी। पाण्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला। पहा, आपल्या करीला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि थोडं तेलही सुटलेलं आहे। तर यामध्ये मी घालत आहे आता थोडीशी कोथिंबीर आणि जे आपण अंडे तयार करून घेतले होते फ्राईड अंडे, ते यामध्ये मी सोडत आहे। आणि वरून परत मी टाकत आहे थोडीशी कोथिंबीर। अतिशय कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे। तर तयार आहे आपली फ्राईड अंडा करीची रेसिपी। नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली। चवीला अतिशय छान लागते आणि त्या दिसण्यावरून लहान मुलांना तर खूप आवडते। तुम्हाला ही माझी फ्राईड अंडा करी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।